पूर्णा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात सामाजिक न्याय विभाग तालुका प्रमुख चक्रवर्ती वाघमारे यांच्या वतीने शहरातील बुद्धविहार, मेथोडिस्ट चर्च, शनी मंदिर, रामा मस्जिद या धार्मिक स्थळावर जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करून पुढील आयुष्यासाठी भरभराटीचे आनंदाचे जावो यासाठी प्रार्थना करून धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतला। परभणी जिल्हा अध्यक्ष तथा पाथरी विधानसभा आमदार राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णा शहरात ठिकठिकाणी महिलांचा व लाडक्या बहिणींचा फूल देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आनंद दीपक, एमडी सिराज, गोविंद गजभारे, नारायण कदम, सुनील भालेराव, धमराज कांबळे, संजय बुद्धे, सादिक पठाण, भागवजी गायकवाड, सतीश ननावरे सह आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जन्माच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य लाभो, सुख संपत्ती लाभो, दीर्घायु लाभो। कारण की आज सन्माननीय अजितदादा पवार यांचा 66वा वाढदिवस आहे आणि आज या आनंदाच्या दिवसामध्ये राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व आज आपल्यामध्ये आले आहेत। आज विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी आम्ही आलो आहोत आणि आज आमच्यामध्ये तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे चक्रवर्ती वाघमारे आपल्यामध्ये आहेत आणि हे साहेब आहेत, त्यासह जेवढे सन्माननीय मान्यवर आले आहेत मी सर्वांचं प्रभू येशूमध्ये आपलं स्वागत करीतो। आणि विशेष करून आज माझी आणि आमच्या पूर्ण ख्रिस्ती समाजाची आज देवाकडे विनंती आहे की पवार साहेब जेही कार्य करत आहे खऱ्यामध्ये समाजाच्या भल्यासाठी कल्याणासाठी करत आहे आणि आमची प्रार्थना आहे की त्यांना प्रभू एवढं मोठ्या उच्च पदावर नेऊ की ते उच्च पदावर जाऊन गरिबांसाठी, अनाथांसाठी, विधवांसाठी जे ठेचले जात आहे, जे आज मिडल क्लासच्या खाली गेले आहेत आणि आज सर्वांसाठी काहीतरी नवीन योजना आणि विशेष करून आपला भारत देश आज जगामध्ये पाहत असताना त्यांच्यासह खांद्याला खांदा मिळून आपलं नाव देखील मोठं व्हावं, भारत देशाचं नाव व्हावं यासाठी मोठं एक मार्ग, एक मोठा द्वार उघडावं परमेश्वराने त्यांच्यासाठी की जेणेकरून ते मोठं जे कार्य आजपर्यंत करत आले आहेत अजून अधिक मोठं करावं, अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करावं आणि आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाच्या नावाचा गौरव करावा। आणि तसंच आज आपले जेवढेही कार्यकर्ते आहेत आपल्यामध्ये आज त्यांच्यासाठी देखील माझी प्रार्थना आहे की या पूर्णा शहरामध्ये, या तालुक्यामध्ये जे काही ते कार्य करत आहे त्याच्यामध्ये देखील प्रभू त्यांच्यासाठी योग्य असं मार्गदर्शन करू आणि विशेष करून त्यांचं आणि त्यांचे कुटुंब देखील त्यांचा देखील प्रभू सांभाळ करू, त्यांच्या जीवाचं रक्षण करू, त्यांना चांगलं आरोग्य देऊ, त्यांना चांगली शक्ती मिळो आणि आपल्या अजितदादा पवार यांना देखील आणि त्यांचे कुटुंब, त्यांचं संपूर्ण जेवढेही कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देऊ आणि पुन्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पुन्हा आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि प्रभू अशा प्रकारेच त्यांना अधिक पुढे नेऊ, देवबाप त्यांचं संरक्षण करू, त्यांना गौरव देऊ आणि विशेष करून त्यांच्या जीवनाद्वारे देवाचा गौरव व्हावा अशी आम्ही प्रार्थना
अजितदादा पवार मुख्यमंत्री महाराष्ट्र उपमुख्यमंत्री महाराष्ट्र बहुत बहुत धन्यवाद। आप आए हैं, आपके आपको कामयाबी हम सबकी प्रार्थनाएं और दुआएं सब आपके साथ हैं। लेकिन जो जिम्मेदारी आपको दी जाएगी, जो जिम्मेदार आप बनेंगे, उसको सही तरह से निभाना, सही तरह से काम को अंजाम देना और मेहनत करके काम करना, कौम की खिदमत करना, कौम के काम यही करने